मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला असं अनिल देसाई यांनी म्हटलंय। सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय असंही अनिल देसाई यांनी म्हटलंय। अशा समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर मिळेल असंही अनिल देसाई म्हणाले। शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी मुंबई सुरक्षित नाही, अनिल देसाई यांचं हे वक्तव्य। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकला असा आरोप ठाकरेंच्या सेनेने केला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे अनेक नेते त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। राज ठाकरे यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आणि लवकरात लवकर आरोपीचा शोध घ्यावा अशा सूचना ज्या आहेत त्या पोलिसांना देखील दिलेल्या आहेत। सर्व नेत्यांकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आलेली आहे। 24 तासांच्या आत आरोपींना शोधा, राज ठाकरे यांनी पोलिसांना या सूचना दिल्या। सीसीटीव्ही तपासून रिपोर्ट तात्काळ द्या, राज ठाकरेंच्या सूचना। राज ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली आहे। नाही, मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे। मासाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही। काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं, कायदा सुव्यवस्था खराब व्हावी, एखाद्या धर्मामध्ये तेढ निर्माण व्हाव्या, अशा प्रकारच्या वातावरण केलं जातं आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती ताबडतोब सक्त कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं। उद्धव ठाकरे मीनाताईंच्या पुतळा परिसरात येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे आणि ते इथे येण्याची शक्यता आहे। मिलिंद नार्वेकर हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केल्याचं सांगितलं। तर शिवाजी पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपीचा शोध घेतला जाणार आहे। नेमकं काय घडलं? प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं ठाकरेंचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये आले होते। पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचं कार्यकर्त्यांना समजलं। कार्यकर्त्यांकडून पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली। लाल रंग नेमका कुणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांच्याकडून पुतळा परिसरामध्ये पाहणी करण्यात आली। मीनाताईंच्या पुतळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले। मासाहेब आमचं श्रद्धास्थान आहे। आम्ही त्यांना आईचा दर्जा दिलेला आहे आणि प्रत्येकाची श्रद्धास्थानं आहेत आणि त्या श्रद्धास्थानावरती कोण गालबोट लावणार असेल, कोण त्याच्यावरती निंदनीय प्रकार करणार असेल तर त्याला क्षमा नाही। आणि म्हणून पोलिसांनी लवकरात लवकर हा शोधावा कोणी कृत्य केलं आणि जर आम्हाला समजलं तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देऊ। अशा लोकांचे खरं म्हणजे असे कायदे पाहिजे की अशा लोकांचे हात छाटायला पाहिजे। अशी घटना जर घडली असेल तर अत्यंत निंदनीय आहे। आम्ही त्यांना मातोश्री ह्या नावानं संबोधतो। अशा मासाहेबांवर किंवा त्यांच्या पुतळ्यांवर जर कोणी अशा प्रकारे कलर टाकून किंवा काही जर कृत्य करत असेल तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि असे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांनी जेरबंद करावं आणि त्यांना जेवढी जास्तीत जास्त मोठी शिक्षा देता येईल तेवढा शिक्षा देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब आमच्या प्रत्येक मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी आदर्श स्थान आहेत। अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाआड करण्याचं काम देवाभाऊ करतील। इथले पोलीस तपास करून चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील। उद्धव ठाकरे काय माहिती का प्रकार
झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे का? उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे. उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे. मुंबईच्या माननीय पालकमंत्र्यांच्या बरोबर मी या विषयाशी चर्चा करतो. जे त्या संबंधित विभागाचे DCP असतील त्यांच्याबरोबर देखील मी आजची प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर चर्चा करतो. पण जरूर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभागाचे राज्यमंत्री, गृह विभागाचे मंत्री महोदय यामध्ये अधिकृत बोलतील. परंतु राज्य सरकारचा मंत्री म्हणून आम्ही जरूर पोलिसांना ह्या सूचना देऊ की ते सगळं CCTV फुटेज तपासा आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने